चिपळूण मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सरकार आणि ठेकेदारांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या डेडलाईन अपूर्ण ठरत असल्याने संतप्त झालेल्या जन आक्रोश समितीने चिपळूणमध्ये थेट तिरडी आंदोलन केले। ठेकेदारांच्या निष्क्रियतेचा निकष करत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। चिपळूणमधील मुंबई गोवा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले। मी सुरेंद्र पवार, कार्याध्यक्ष जन आक्रोश समिती। आज आम्ही गेल्या 3.5-4 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गासाठी पाठपुरावा करत आहोत। NHAI, PWD सर्व आमदार खासदार यांच्यापर्यंत आपली पत्रकं पोहोचलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री या सर्वांबरोबर आपल्या चर्चा वेळोवेळी घडत असतात आणि त्यातून आम्ही हेच बघितलं की गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या या महामार्गासाठी कुठलाही आपला लोकप्रतिनिधी, कुठलाही खासदार, कुठलाही आमदार इथे आपल्याला बोलताना दिसत नाही। इवन आपल्या इथले जेवढे पण मंत्री आता आहेत, आता मी निलेश राणे म्हणून नाव घेऊन सांगतो, निलेश राणे सर असतील किंवा आपले भरत गोगावले असतील, ते कुठेही आपल्याला संसदेमध्ये बोलताना दिसत नाही। आमच्या आंदोलनाला ते हजर राहतात। त्यांच्यामुळे त्यांनी सर्व आपले त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांना देखील रस्त्यावरती उतरवलं ज्यावेळेला आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो। आता ही तिरडी यात्रा करण्याची आम्हाला गरज का लागली की दरवेळेला नवीन नवीन आम्हाला डेडलाईन दिल्या गेल्या। स्वतः सन्माननीय गडकरी साहेब हे सांगतात की आपले 98% काम पूर्ण झालेले आणि आताच आम्हाला पोलीस चौकीमधून पत्र मिळालं NHAI आणि PWDचं 95% काम पूर्ण झाले। 95% काम आम्ही बघितलं ना, तर आम्ही त्यांना रस्त्यावरती उतरण्याचं आम्ही आवाहन करतो की 95% काम तुमचं टोलचं पूर्ण झालेलं आहे, रस्त्याचं काम आजही तुमचं 40 ते 45%, 50% शिल्लक आहे। आणि त्या विरोधात आम्ही ही तिरडी यात्रा काढलेली की आमच्या कोकणचे सर्व आमदार खासदार ते आमच्यासाठी मृतावस्थेत गेलेले आहेत। प्रशासकीय यंत्रणा ही मृतावस्थेत आहे, म्हणून आमचा रस्ता गेली 17-18 वर्ष रखडलेला आहे। त्या विरोधात ही तिरडी यात्रा आम्ही गेल्या आठवड्यापासून, गेल्या 6 डिसेंबर पासून बाबासाहेबांना अभिवादन करून सुरू केलेली आहे। तिरडी यात्रा शेवट जो आहे, तिरडी यात्रा काढायला याचा शेवट काय करणार आहात? याचा शेवट जो आहे तो संगमेश्वरला होईल आणि संगमेश्वरला खूप मोठं असं तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे। आणि ते आंदोलन न व्हावं असं जर शासनाला वाटत असेल तर त्यांनी आमच्या ज्या मागण्या आम्ही देत आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन त्या त्यांनी पूर्णत्वास न्याव्या, हीच आम्हाला शासनाला विनंती आहे सामान्य नागरिक म्हणून। आणि आता पुन्हा एकदा आम्ही सांगतो की कोकणकर आता पेटून उठलेला आहे आणि आता तुमच्या आश्वासनाच्या या ऑक्सिजनवरती आम्ही जगणार नाही आहोत। आम्हाला आता इथे ऍक्टिव्हिटी पाहिजे। जर कुठले कोकणचे आमदार खासदार जिवंत असतील तर त्यांनी ऍक्टिव्हिटी दाखवा, तरच या आंदोलनाला स्थगिती राहील। नाहीतर संगमेश्वरला या सरकारला खूप मोठा धमाका बघायला मिळेल। अखंड कोकणकरांच्या एकजुटीचा मुंबई गोवा महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग।